आज आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉरिझॉन्टल रेक्टँग्युलर प्लेट फाइंड आउट करणार आहे. राईट. जर आपण रेक्टँग्युलर प्लेटकडे जर बघितलं तर रेक्टँग्युलर प्लेट दोन पद्धतीने जॉमेट्रिकल शेप बनवते. एक जर मी असं इमॅजिन केलं की असा एक रॉड, असा एक रॉड, असा एक रॉड, असा एक रॉड अँड सो ऑन, असे जर रॉड बघितले तर एकमेकांवर ओव्हरलॅप झालेले, हे पहिलं स्ट्रक्चर. किंवा असा एक रॉड, असा एक रॉड, असा एक रॉड अँड सो ऑन, असे रॉड जर एकमेकांवर ओव्हरलॅप झालेले असेल तर मग हा एक रेक्टँग्युलर प्लेट फॉर्म होऊ शकतो. किंवा जर मी असं कोपऱ्यामध्ये किंवा ह्या तुमच्या सिलेक्टेड स्ट्रीपमध्ये जर एक असा छोटासा मास dx जर काय केला, ह्या dx विड्थमध्ये काय केला, छोटासा मास जर सिलेक्ट केला तर छोटा मास अँड सो ऑन, या पद्धतीने सुद्धा काय झाली, ही रेक्टँग्युलर प्लेट फॉर्म झाली. इवन तो आपल्याला हे सुद्धा माहित आहे की एरिया ऑफ अ रेक्टँग्युलर प्लेट जो आहे हा पूर्णपणे काय असा डिस्ट्रीब्युटेड आहे. सो हिचं मास जे आहे हे पूर्णपणे काय ओव्हर द सरफेस एरिया डिस्ट्रीब्युटेड असणार आहे. हा पहिला पॉइंट क्लिअर आहे. ओके. देन त्याच्यानंतर आपल्याला जायचे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉरिझॉन्टल रेक्टँग्युलर प्लेटकडे. बरोबर. सो त्यासाठी मग मी काय केलं, बाय युजिंग द कॉन्सेप्ट ऑफ युअर सरफेस मास डेन्सिटी, मास ऑफ द प्लेट इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द सरफेस एरिया. राईट. सो युजिंग द सरफेस मास डेन्सिटी आपला काय आला मग, सरफेस मास डेन्सिटी म्हणून आपण सिग्मा वापरतो. राईट. सो सिग्मा इक्वल्स टू काय आला मग, मास अपॉन एरिया. मास अपॉन एरिया आहे. एरिया ऑफ अ रेक्टँग्युलर प्लेट काय येणार आहे या ठिकाणी, ऑब्वियसली लेंथ इनटू ब्रेथ. राईट. सो एल क्रॉस बी, हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. आपल्याला फाइंड आउट करायचा याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, पण त्यासाठी आपल्याला कुठल्या तरी एखाद्या ऑलरेडी फाइंड आउट केलेल्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा हेल्प घ्यावा लागेल. राईट. सो मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला इलेमेंट पण माहित, सिंगल पार्टिकल पण माहित आहे, किंवा आपल्याला ऑलरेडी एका रॉडचा पण फाइंड आउट केलेला आहे. मी सिंगल पार्टिकल वरून जातो का, कारण हा जो रॉड जर बघितला तर सिंगल पार्टिकल सिंगल पार्टिकल सिंगल पार्टिकल सिंगल पार्टिकल अँड सो ऑन या पद्धतीने बनलेला आहे. आणि या ठिकाणी जर मी एखादा सिंगल पार्टिकल ऑफ डीएम मास किंवा हे रॉड जर सिलेक्ट केलं ॲट अ एक्स डिस्टन्सला ही प्लेटचं, तर मी सिंगल पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियावरून ह्या कॉन्सेप्टवर जाऊ शकतो टू फाइंडिंग आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिंगल स्ट्रिप अँड देन कम्प्लीट रेक्टँग्युलर प्लेट. कसं. सो त्यासाठी आपण काय करूया, सरफेस मास डेन्सिटीवरून या डीएम मास ऑफ अ रॉड, ही जी सिलेक्टेड आपली स्ट्रीप आहे, बरोबर, इलेमेंटल सिलेक्टेड स्ट्रीप या ठिकाणी सिलेक्ट केली ॲट अ एक्स डिस्टन्स, तिच्या मासकडे जाऊया. सो मास ऑफ सिलेक्टेड इलेमेंटल स्ट्रीप, बरोबर, आणि ती काय येईल, सो सिग्मा इक्वल्स टू डीएम अपॉन डीए. बरोबर. या इक्वेशन वरून काय मी करू शकतो, याचा डीएम मास काढू शकतो. बरोबर. सो मी काय करतो या ठिकाणी, सिग्मा इक्वल्स टू डीएम अँड डीए कसा काढणार. सो डीए काढण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला जॉमेट्री दाखवतो की या ठिकाणी आपली ही काय सिलेक्टेड स्ट्रीप आहे, बरोबर, डीएक्स ब्रेडची म्हणा आणि तर लेंथची म्हणा. ब्रेड तर ऑलरेडी आपण ही बी घेतलेली, ही ऑब्विसली कंप्लीट प्लेटची ब्रेड आहे. सो या ठिकाणी ही तिची ब्रेड आली. राईट. सो दिस dx क्रॉस b इज द एरिया ऑफ युअर स्ट्रीप. राईट. तो छोटीशी स्ट्रीप आहे, छोटासा मास आहे, छोटीशी तिची ब्रेड आहे, म्हणून तिचा एरिया सुद्धा काय असणार आहे, छोटासा असणार आहे. सो dx इंटू बी. राईट. सो dx इंटू बी. राईट. थोडं याला मॉडिफाय करून घेतो मी. सिग्मा इक्वल्स टू डीएम अपॉन बी क्रॉस dx. राईट. सो देअरफॉर डीएम तुमचा काय झाला मग, डीएम इक्वल्स टू सिग्मा इंटू बी क्रॉस dx. राईट. या पद्धतीने तुमचा काय आला, डीएम ऑफ युअर सिलेक्टेड स्ट्रीप. ॲक्च्युली इक्वेशन फर्स्ट आहे, याला तुम्ही सेकंड म्हणा वाटलं असणार. सेकंड. या सेकंड इक्वेशनमध्ये आपण काय करणार आहे, हा सिग्मा परत इथे यूज करणार आहे. म्हणजे काय, आपण मास काढलं या ठिकाणी छोट्याशा स्ट्रीपचं, त्याच्यामध्ये प्रॉपर्टी आपण टाकली पूर्ण रेक्टँग्युलर प्लेटच्या मासची. म्हणजे ज्यावेळेस आपण या स्ट्रीपचं काय करू, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू, त्यावेळेस आपल्याला ऑटोमॅटिकली इंटिग्रेशनच्या मदतीनं काय येईल, रेक्टँग्युलर प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया येईल. राईट. सो या ठिकाणी या सिग्माला रिप्लेस करतो बाय दिस इक्वेशन फर्स्ट ऑर टर्म. मग आपला डीएम काय होईल या ठिकाणी, सो डीएम इक्वल्स टू सिग्मा काय आला, मास अपॉन एल क्रॉस बी. राईट. याला आपण काय करू, ब्रॅकेट मारले ते क्रॉस, त्याच्यानंतर बी क्रॉस डीएक्स. सो बी क्रॉस डीएक्स, बी बी आपला या ठिकाणी काय होईल, कैंसिल हो जाएगा. राइट. सो डीएम अपना बचा क्या भाई,
dm इक्वल्स टू मास अपॉन लेंथ इंटू dx, राईट. हा dx ॲज इट इज येईल, मास अपॉन लेंथ ॲज इट इज आला. याला आपण काय करणार आहे, यूज करणार आहे पुढं. सो याला ब्रॅकेट करून घ्या. ओके, मी याला ब्रॅकेट करून घेतो. मैंने ब्रॅकेट कर डाली भाई. इक्वेशन मी याला थर्ड म्हणू का, नको. बरं ठीक आहे. माझ्याकडे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्ट्रीप आला. मोमेंट ऑफ इनर्शिया स्ट्रीप फाइंड आउट करण्यासाठी, मोमेंट ऑफ इनर्शिया स्ट्रीप फाइंड आउट करण्यासाठी मला मासची गरज पडते. स्ट्रीपला जर मी बघितलं तर छोटे 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 मासनी काय ही बनलेली आहे आणि सर्व मास हे ॲट एक्स डिस्टन्सलाच काय होत आहे, संपूर्ण रिव्हॉल्व होत आहे अराउंड दिस ॲक्सिस, राईट. जो कडून गेलेला आहे सेंटर ऑफ मास मधून किंवा एक्झॅक्ट मधून गेलेला आहे ह्या प्लेटच्या, राईट. सो देअरफॉर moment of inertia of selected elemental strip is, that is your I equals to integration of di, that is equals to पार्टिकलच्या मासवरून चाललेले मी, राईट. सो dm इंटू एक्स स्क्वेअर आणि याचं इंटिग्रेशन कडून येईल मायनस एल बाय टू प्लस एल बाय टू. बघा बरं, dm इंटू एक्स स्क्वेअर, दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिंगल पार्टिकल, जो काय आपण सिलेक्ट केला या छोट्याशा स्ट्रीपमध्ये. बरं ठीक आहे. ही स्ट्रीप जी आहे, ही स्ट्रीप पूर्णपणे अशी डिस्ट्रीब्युटेड आहे किंवा अशी ओव्हरलॅप्ड आहे आणि ही रेक्टँग्युलर प्लेट जिची लेंथ काय आहे, एल आहे, या ॲक्सिसच्या इकडं ती मायनस एल बाय टू आहे आणि ह्या ॲक्सिसच्या इकडं प्लस एल बाय टू आहे. कोऑर्डिनेट सिस्टमच्या अकॉर्डिंग, बाकी ज्यादा कुछ नाही. इकडे जर आपण पॉझिटिव्ह घेतलं तर मायनस प्लस एल बाय टू आणि इकडे जर घेतलं तर मायनस एल बाय टू. सही आहे, म्हणून आपण इंटिग्रेशन हे टाकलं. ओके, देन त्याच्यानंतर आपण काय करणार आता, हा डीएम जो फाइंड आउट केला आहे इथं, हा डीएम या ठिकाणी यूज करणार. सो आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ मायनस एल बाय टू प्लस एल बाय टू. डीएम आपला काय आला, एम बाय एल इंटू डी एक्स आणि एक्स स्क्वेअर तुमचा ॲज इट इज. सही आहे का. आणि बहुत बढिया भाई. या इंटिग्रेशनला आपल्याला काय करायचे, सॉल्व करायचे बस. सो काय आलं मग या ठिकाणी, ज्या पण कॉन्स्टंट टर्म आहेत, कॉन्स्टंट टर्म मास आणि एल काय कॉन्स्टंट आहे, सो इंटिग्रेशनच्या बाहेर येतील. एम अपॉन एल या ठिकाणी काय आलं, बाहेर आलं. इंटिग्रेशन तुमचं काय येईल, मायनस एल बाय टू प्लस एल बाय टू इंटू एक्स स्क्वेअर dx, राईट. एक्स स्क्वेअर इंटू dx. हे इंटिग्रेशनला सॉल्व करायचे, नथिंग. आणि देन त्याच्यानंतर काय, फक्त अपर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकायचे और हो जाएगा भाई. सही आहे. सो या ठिकाणी आपण काय करू, एम बाय एल इंटिग्रेशन जर मी सॉल्व केलं तर या ठिकाणी येईल तुमचा एक्स क्यूब अपॉन 3 विथ इट्स अपर अँड लोअर लिमिट मायनस एल बाय टू. सही आहे. 3 कॉन्स्टंट आहे म्हणून तो सुद्धा काय येईल, बाहेर येईल. सही आहे. ओके, क्या बनाइए, एम बाय 3l. ओके, ब्रॅकेटमध्ये काय आलेला, एक्सचा क्यूब आणि त्याचं अपर लिमिट लोअर लिमिट ॲज इट इज. ज़्यादा कुछ नहीं भाई, अपर लिमिट माइनस लोअर लिमिट, उसके बाद अपना आंसर आ जाएगा. आई इक्वल्स टू एम बाय 3l. क्लियर आहे, बहुत बढ़िया. अपर लिमिट टाका पहिल्यांदा. अपर लिमिट काय येईल, एक्सचा एल बाय 2 त्याचा क्यूब मायनस, आता हे ऑलरेडी मायनस आहे म्हणून काय येईल, मायनस एल बाय 2. ब्रॅकेटमध्ये पण मायनस आणि ब्रॅकेटचा एल बाय ब्रॅकेटचा क्यूब. ओके, राईट. याला सॉल्व करा. सो आय इक्वल्स टू एम बाय 3l ॲज इट इज आली आपली टर्म. हे काय आलं, एलचा क्यूब अपॉन याचा क्यूब 8 मायनस मायनस प्लस याचा पण काय क्यूब एल क्यूब आणि ह्यो पण काय होईल 8. राईट, क्लिअर आहे. ओके, देन आता ॲडिशन करायची बस, बाकी काही नाही. सो आय इक्वल्स टू युअर एम बाय 3l इंटू हे काय होईल, डिनॉमिनेटर सेम आहे, दोघांची ॲडिशन होईल. सो 2l क्यूब अपॉन 8. राईट. सो हा काय होईल 4. याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट करून घेऊ, वेगळी टर्म होईल.
4 झाला राईट. आणि देन त्याच्यानंतर यल आय इक्वल्स टू m/3n, हा 4 आला इथं. ब्रॅकेटमध्ये काय एलचा क्यूब अपॉन 4 राईट. नोटीस केलं एक एल येतं कॅन्सल होईल, या ठिकाणी स्क्वेअर होईल. सो आय इक्वल्स टू ml स्क्वेअर आणि हे 4 त्रिक 12. हा काय आला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर रेक्टँग्युलर प्लेट कम्प्लिटली. आपण कुठून गेलो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिंगल पार्टिकलवरून काय केलं आपण याला फाइंड आउट केलं इझिली राईट. सो याला तुम्ही ब्रॅकेट करून घ्या अँड अच्छे से समझ लो भाई कि एग्जैक्टली स्टेप बाय स्टेप इसका आंसर कैसे आया है. बरोबर. सो दिस इज द कंप्लीट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युअर रेक्टँग्युलर प्लेट. स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहून घ्या. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारा आणि याला चांगलं लिहून घ्या.